विशेष करून आमचे माजी मंत्री आणि आमदार मुख्य भाऊसाहेब, आमचे शहराचे अध्यक्ष विकास साहेब, आदरणीय सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे. खरं तर आजचा दिवस हा वोटर दिवस म्हणून आम्ही साजरा करतो आहे. देशामध्येच नाही तर जगामध्ये काही दिवस मुद्दामून त्या दिवसाचं महत्त्व समजून आपण त्या दिवसाला ते नाव देतो. मदर डे असेल, फादर डे असेल, अनेक दिवस आपण देशामध्ये लोक राहतो. तर आज वोटर दिवस म्हणून आपण या देशामध्ये साजरा करतो. आणि याच्या मागचा काँग्रेस पक्षाचं आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन करण्याचा मागचा उद्देश हे सांगण्यासाठी मी इथं आलो. वोटर दिवस आपण साजरा करत असताना आज मतदारांचं मत सुरक्षित नाही असं चित्र आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीची भूमिका माध्यमांच्या माध्यमातून आणि जनतेच्या समोर त्यांनी मांडलेली आहे. आपल्या लक्षात असेल की निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जेव्हा जाहीर केली तेव्हा त्यांनी सांगितलं की एकूण वोटर संख्या जी आहे ती 9,54,00,000 ही वोटर संख्या आहे असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. आणि आयोगाने जेव्हा मतदान झालं त्यावेळेस शेवटचं जेव्हा त्यांनी ब्रीफ केलं, त्यांचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला ते व्हिडिओ पण दाखवतो. राजीव कुमार जे आहेत आपले, त्यांचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवणारच आहे. त्याने सांगितलं की 9,54,00,000ची यादी त्यांनी फायनल केली. तुम्ही पण तपासून घेऊ शकता. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मतदान झालं, एकूण मतदानाची जी संख्या होती त्याच्यामध्ये 9,70,00,000 मत आता या यादीमध्ये आपण पाहतोय. आणि त्याच्यातलं जे मतदान झालेलं आहे ते मतदान या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकूण मतदान संख्या जी आहे 9,63,00,000. पुरुष मतदार तिथं 4,97,00,000 झालेला आहे. महिला मतदार हे 4,66,00,000. विशेष करून आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली असेल की, आणि हा आकडा जो आहे हा आकडा यांनी काय मांडावा निवडणूक आयोगाने हा नंतरचा भाग आहे. नरेंद्र मोदीचं जे सरकार आहे या सरकारचा जो आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागाने सुद्धा महाराष्ट्राच्या पूर्ण मतदानात विशेष करून जी काही आकडेवारी जाहीर केली आहे ती कमी आहे. आणि हे राजीव कुमार जे आहेत आयोगाचे प्रमुख यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 9,63,00,000 मतदार असल्याचे म्हटले होते. राज्यातील मतदार पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये 9,70,00,000 25,119 मतदार याच्यामध्ये सहभागी झाले असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यापैकी 6,40,88,195 मतदारांनी मतदानाचा हक्क वाजवला आणि 66.5% मतदान झालं असं त्यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 3 वाजता ते त्यांनी यादी जाहीर केली. म्हणजे त्यांनी आकडेवारी जाहीर केली. खरं तर मग निवडणूक आयोग हे महाराष्ट्राच्या प्रौढ मतदानाच्या पेक्षा जास्त वोटर्स त्यांनी आणले कुठून हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला. जवळपास 60 लाख मतं ही एक्स्ट्रा या महाराष्ट्रामध्ये कुठून आली. मग सरकार जे सांगते की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बांगलादेशी लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. मग नरेंद्र मोदींच्या सरकारने बांगलादेशामधून लोक इथं आणलीत का?
सैफ अलीच्या प्रकरणामध्ये बांगलादेशीला त्यांनी पकडलं आणि सरकारने सांगितलं की बांगलादेशींनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला असं सरकार सांगतं. मग मतदानासाठी केंद्र सरकारने बांगलादेशींना भारतात आणलं होतं काय, हे प्रश्न आहे या ठिकाणी निर्माण झाले निवडणूक आयोगाच्या प्रश्नामुळे. निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली ती आकडेवारी ती जास्त आहे आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या प्रौढ लोकसंख्या ती कमी आहे. जवळपास 60 लाखाच्या मताचा फरक त्याच्यामध्ये येतो आहे. एक मतदान सुद्धा कमी झालं किंवा एक मतदान जास्त झालं तरी आपलं त्याच्यामध्ये इलेक्शन हे खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सेटलाइज होतात, निवडणुका रद्द केल्या जातात. 60 लाख मतांचा फरक या ठिकाणी आला असताना महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुका आणि आम्ही ईव्हीएम मशीनवर ऑब्जेक्शन घेतलंच नाही. आम्ही त्या ठिकाणी ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याचं मतदानाचं जेव्हा निकाल आले त्यावेळेस या मताचा फरक काय, तुम्ही वोटर लिस्ट मध्ये जी नावं मतं आलेली आहेत ती कशी जास्त आली तो प्रश्न आम्ही विचारला. आणि रात्री 6 वाजताच्या नंतर जे मतदान झालं 76 लाख मतं जी झाली ती कशी झाली, कुठल्या बूथवर झाली हा प्रश्न आम्ही विचारला. निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही. पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये या फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या जो प्रश्न विधानसभेत उभा झाला नव्हता, आम्ही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला हा प्रश्न केला. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली करताना आपण विधानसभेत पाहिले काय गरज होती. आणि ते उत्तर जे निवडणूक आयोगाचं फडणवीस मांडत होते विधानसभेमध्ये तो रेकॉर्ड आपण तपासा, तोही लपला नाही. आणि निवडणूक आयोगाने जेव्हा हे सगळं काँग्रेस पक्षाने जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जी प्रेस घेतली म्हणजे फडणवीसांच्या उत्तराच्या नंतर जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. म्हणजे आता स्क्रिप्ट फडणवीसांनी तयार करून दिली होती किंवा नरेंद्र मोदीजींनी तयार करून दिली होती किंवा अमित शहानी तयार करून दिली होती किंवा निवडणूक आयोगाने यांना स्क्रिप्ट दिली होती, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आपल्या देशातल्या मतदातांचं मत हे सुरक्षित नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या वोटर दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केलेला आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलाय की वोटरांमध्ये मतदातामध्ये ही जागृती निर्माण करणं आणि लोकांना हा जो निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जे भाजप करते आहे, केंद्रातलं सरकार मुद्दाम करते आहे, त्याबद्दलची जागृती करण्याचं धोरण आम्ही आज केलेलं आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये हे निवेदन देण्यात आलेलं आहे. या निमित्तानं मतदातामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करणारा निवडणूक आयोग त्यांना या सगळ्या गोष्टीचा बद्दलचा आम्ही अलर्ट करण्याचा हा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन केलं आहे आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. लंबे समय तक याद रहेगा आप सबको, वो पिक्चर्स, वो माहौल निश्चित रूप से याद रहेगा. जम्मू कश्मीर की आवाम ने जमहूरियत के जश्न में लोकसभा चुनावों में जो बुनियाद बनाई थी उस पर एक बहुत ही सशक्त इमारत असेंबली इलेक्शंस में लिखी है और इस जनादेश ने नई आशाएं और उम्मीदों को संचार दिया है. नाउ इट इज ओवर टू द पीपल ऑफ J&K टू टेक दिस डेमोक्रेटिक जर्नी फॉरवर्ड. और हम एक नया गोल्ड स्टैंडर्ड और सेट कर रहे हैं. जस्ट टू रिमाइंड यू, जस्ट टू रिकॉल, चुनाव घोषणा के समय ही हम अपना इरादा घोषित करने लगे. हम अपनी विल और इंटेंट को पहले बताते हैं और उसे पूरा करके दिखाते हैं. जस्ट टू टेक यू डाउन द मेमोरी लेन, लोकसभा के चुनाव के समय, अनाउंसमेंट के समय हमने वादा किया था कि हम 4M की चुनौतियों से निपटेंगे और हिंसा, पुनर्मतदान, धन और सोशल मीडिया के दुरुपयोग की अनुमति नहीं देंगे.